हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण सुरू केला आहे तुमचा 6th चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन आणि आत्तापर्यंत कव्हर केलं आहे द नीड ऑफ क्लासिफिकेशन, क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, है ना. काय क्रायटेरिया आहे मुलांनो, की एकतर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड आणि 5 असे नवीन क्रायटेरिया काय होते, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, देन इट वॉज बॉडी सिमेट्री, जर्म लेयर जे डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक आहे हे बघायला. देन फोर्थ वॉज युअर सीलोम की बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे की नाही आहे. देन फिफ्थ वॉज युअर बॉडी सेगमेंटेशन, बॉडी सेगमेंटेड आहे की नाही आहे. आणि मग नंतर आपण सुरू केला तुमचा नॉन कॉर्डेटा, राईट. त्याच्यात आपण किती 9 फायलम बघितले. चलो, कॅन यू नेम इट विथ मी. फर्स्ट वॉज युअर फायलम पॉरीफेरा, second was your phylum Cilientrata kiva phylum Cnidaria. Then third was your phylum Platyhelminthes. Fourth was your phylum Aschelminthes. Fifth was your phylum Annelida. Sixth was Arthropoda. Seventh was Mollusca. Then eighth phylum was your Echinodermata. And ninth and last phylum of non-chordata was your hemichordata, जो non-chordates आणि chordates मधला कनेक्टिंग लिंक होता, राईट. आता आपण सुरू केलाय फायलम कॉर्डेटा. जेवढे पण नोटोकॉर्ड असलेले ॲनिमल्स आहेत ते तुमच्या फायलम कॉर्डेटामध्ये असणार आहेत. फायलम कॉर्डेटामध्ये कोण असणार आहे, तुमच्या नोटोकॉर्ड प्रेझेंटिंग ॲनिमल्स, राईट. आणि ह्यांच्यात काय सेपरेट फायलम नाही, बट त्यांना डिवाइड केलं आहे इंटू 3 सब फायला. फर्स्ट वॉज युअर युरोकॉर्डेटा, सेकंड वॉज सिफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड इज वर्टिब्रेटा. आपण सिफॅलोकॉर्डेटा केला आणि युरोकॉर्डेटा केला. युरोकॉर्डेटा ची काय आहे एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक, की त्याच्या फक्त शेपटीत तुमचा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. सिफॅलोकॉर्डेटाच्या अख्ख्या बॉडीत असतो अँड इट इज अ फिश लाईक ॲनिमल. अँड लास्ट इज वर्टिब्रेटा. तुम्हाला वर्टिब्रेट ह्या गोष्टीकडून एक आयडिया आली असेल, काय असेल. व्हॉट इज युअर वर्टिब्रेट. जे मागा तुम्ही मणका म्हणता मराठीत, दॅट इज युअर वर्टिब्रल कॉलम. म्हणून वर्टिब्रेट, वर्टिब्रल कॉलम है ना. स्पाइन्स जे असतात, स्पाइनल कॉर्ड, तुमचा वर्टिब्रेट त्याला मणका म्हणतात, है ना. त्याच्यात तुमचे नर्व कॉर्ड प्रेझेंट असते, राईट. सो या सबफायलमला वर्टिब्रेटा ह्या रिझनसाठी बोललं गेले बिकॉज त्यांचा जो नोटोकॉर्ड आहे मुलांनो, एक सेकंड, त्यांचा जो नोटोकॉर्ड आहे that is replaced by vertebral column. कशाने रिप्लेस झालाय, वर्टिब्रल कॉलम. क्लिअर. जो तुमचा नोटोकॉर्ड आहे तो तुमच्या वर्टिब्रल कॉलमनी रिप्लेस झालेला आहे. ओके, फाईन. म्हणूनच या सबफायलमला वर्टिब्रेटा म्हणतात, की नोटोकॉर्डच्या ऐवजी तिथे काय आहे, वर्टिब्रेट किंवा तुमचा वर्टिब्रल कॉलम. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज वर्टिब्रेटा. आणि त्या वर्टिब्रेटाला अजून एक नाव आहे क्रेनिएटा. त्याला अजून एक नाव आहे क्रेनिएटा. क्लिअर. बघायचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आता. दिस इज युअर लास्ट सबफायलम ऑफ ॲनिमेलिया. ठीक आहे, आय मीन कॉर्डेट्स. कॅरेक्टरिस्टिक्स, सगळ्यात पहिलं काय येणार जे आता आपण बघितलंय, नोटोकॉर्ड रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम, बाय वर्टिब्रल कॉलम. आणि वर्टिब्रल कॉलम असल्यामुळे ह्याचा हेड जे आहे ते वेल डेव्हलप्ड आहे. हेड काय आहे, वेल डेव्हलप्ड,
Head is well developed. Head is well developed. Third, ब्रेन जे आहे मुलांनो या ॲनिमल्सचं इज प्रोटेक्टेड. कशाने? क्रेनियम. प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. आता कुणाला कुणाला क्रेनियम माहिती आहे मुलांनो? क्रेनियम माहिती आहे तुम्हाला काय असतं? आपली खवटी जी म्हणता, तुम्ही काय बोलता मराठीत? खवटी. जे स्कलचं तुम्हाला दिसतो ना, इफ यू हॅव सीन अ स्कल, जे कडक रिजन, बोनी रिजन आहे, दॅट इज युअर क्रेनियम. आणि ते ब्रेनला प्रोटेक्ट करायसाठी हे सगळं क्रेनियम आहे आपलं. ठीक आहे, दॅट इज द प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर युअर ब्रेन. एंडोस्केलिटन जे आहे इज ईदर bony or cartilaginous. Cartilaginous. जे तुमचं स्केलिटन आहे, एंडोस्केलिटन म्हणजे आतला जो स्केलिटल पार्ट आहे, तो एकतर कार्टिलेजनी बनवला गेलाय म्हणून त्याला कार्टिलेजिनियस म्हणतात, किंवा तो बोननी बनवला गेलाय म्हणून त्याला बोनी म्हणलं गेलं. सो डिफरंट वर्टिब्रेट्स, डिफरंट ॲनिमल्स फ्रॉम वर्टिब्रेटा, ह्यांच्यात काय विषय की काही जणांचा जो इंटरनल स्केलिटन आहे, ज्याला आपण एंडोस्केलिटन म्हणतो, एकतर कार्टिलेजिनियस असणार आहे, विच इज इट इज मेड फ्रॉम कार्टिलेज, और इट इज बोनी, विच इज इट इज मेड फ्रॉम बोन्स. ठीक आहे, क्लिअर. फर्स्ट काय की नोटोकॉर्ड कशाने रिप्लेस झालाय? वर्टिब्रल कॉलमनी. हेड काय आहे त्यांचं? हेड इट इज वेल डेव्हलप्ड. मग जे ब्रेन आहे त्यांचं ते क्रेनियमनी कवर्ड आहे, आणि म्हणूनच ह्यांना वर्टिब्रेटासोबत क्रेनिएटा पण बोललं गेलं आहे. सी तुमच्या बुकमध्ये ह्यांचं अजून एक नाव आहे क्रेनिएटा. वाय? बिकॉज त्यांच्याकडे पण ब्रेनला क्रेनियमनी प्रोटेक्ट केलं आहे. सो दॅट्स वाय दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेनिएटा. ठीक आहे. आणि जे एंडोस्केलिटन असणार आहे ते एकतर बोन्सनी बनलं गेलं आहे नाहीतर कार्टिलेज. ठीक आहे, क्लिअर. लिहून घ्या. मग आपण फिफ्थवाला बघूयात. ठीक आहे, झालं. फिफ्थवालं बघा चला. ओ शिट. द लास्ट इज, काही कॉर्डेट्स असे आहेत मुलांनो ज्यांच्याकडं जॉ नाही आहेत, विच इज जॉलेस, त्यांना बोलायचं ॲग्नेटा. not the stomach. ठीक आहे. द लास्ट कॅरेक्टरिस्टिक इज, काही असे वर्टिब्रेट्स आहेत
ज्यांच्याकडे जबडा नाही आहे, ज्यांच्याकडे जॉ नाही आहे, आणि त्यांना म्हणायचं ॲग्नेटा, त्यांना म्हणायचं ॲग्नेटा. आणि काही अशा आहेत की ज्यांच्याकडे आहे जॉ, तर जॉ असणाऱ्यांना म्हणायचं नॅथोस्टोमॅटा आणि जॉ नसणाऱ्यांना बोलायचं ॲग्नेथा. जॉ नसलेल्यांना म्हणायचं ॲग्नेथा आणि जॉ असलेल्यांना म्हणायचं नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, क्लिअर विथ द सबफायलम वर्टिब्रेटा. टोटल पार्ट्स कॅरेक्टरिस्टिक होते. आणि हा जो वर्टिब्रेटा आहे मुलांनो, तो फर्दर इट इज डिवायडेड इनटू 6 क्लासेस. ह्यांच्यात पण डिव्हिजन आहे आणि ते क्लासेस आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, कळला वर्टिब्रेटा. लेट्स सी. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रल कॉलम. ठीक आहे, ह्यांच्यात नोटोकॉर्ड जो आहे तो वर्टिब्रल कॉलमनी रिप्लेस झाला आहे. देन हेड काय आहे त्यांचं, वेल डेव्हलप्ड आहे. त्यांच्याकडे ब्रेन आहे जे कशाने कवर्ड आहे, क्रेनियमनी, आणि म्हणूनच दॅट इज ऑल्सो कॉल्ड क्रेनिएटा. देन देअर एंडोस्केलेटन इज कार्टिलिजिनियस ऑर बोनी, एकतर बोन्सनी बनले नाहीतर कार्टिलेजनी. अँड सम कॉर्डेट्स आर जॉलेस. जॉलेस म्हणजे त्यांच्याकडे जबडा नाही आहे, अशाला म्हणायचं ॲग्नेथा. whereas some are with jaws, some are with jaws. Clear everyone? I hope clear झाला असेल, है ना. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार आहोत 6 क्लासेस ऑफ युअर वर्टिब्रेटा. क्वेश्चन्स करायचे. Why is your subphylum vertebrata called vertebrata? का बोललं गेलंय वर्टिब्रेटाला, असं का नाव दिलंय वर्टिब्रेटा? Because the notochord in these animals is replaced by vertebral column. ह्यांच्यात जी नोटोकॉर्ड आहे ते कशाने रिप्लेस झालंय, वर्टिब्रल कॉलमनी. ठीक आहे. देन सेकंड त्यांचा आय आस्क व्हॉट अबाउट देअर नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचा काय त्यांचा, कमेंट ऑन देअर नर्वस सिस्टम. देअर हेड इज वेल डेव्हलप्ड. दे हॅव ब्रेन विच इज कवर्ड विथ क्रेनियम. काय सांगायचं, हेड वेल डेव्हलप्ड आहे, त्यांच्याकडे एक ब्रेन पण आहे आणि दॅट ब्रेन इज कवर्ड विथ क्रेनियम. दॅट ब्रेन इज कवर्ड विथ क्रेनियम. Why is the subphylum vertebrata also called as craniata? Craniata पण का म्हणलं गेलंय? Because vertebrates have, because animals from this subphylum have a brain which is covered with cranium, due to which it is called as craniata. ठीक आहे, क्रेनियमच्या प्रेझेन्समुळे त्यांना क्रेनिएटा बोललं गेलं आहे. Fine. And comment on their endoskeleton. त्यांचा एंडोस्केलिटनवर कमेंट करा, कसं आहे एंडोस्केलिटन. सम ॲनिमल्स हॅव एंडोस्केलिटन मेड विथ कार्टिलेज. काही ॲनिमल्सचं एंडोस्केलिटन कशाने बनलं आहे, कार्टिलेजनी, अँड दे आर कॉल्ड कार्टिलेजिनियस. Or some animals have endoskeleton made with bones and called bony endoskeletons. ठीक है. आणि comment on what is काय म्हणतात, Agnatha. Agnatha are the animals which are jawless, which do not have jaw. And what are Gnathostomata? Gnathostomata are the animals which have jaw. ठीक है, क्लिअर. आय होप कळला असेल. गो थ्रू द टेक्स्टबुक, हे पॉईंट्स करा, व्हिडिओ पहा. यू विल बी डन विथ वर्टिब्रेटा. आणि लास्ट टॉपिक तुमच्या या चॅप्टरचा राहिला आहे, जे 6 क्लासेस आहेत. ह्याच्यात पण वर्टिब्रेटामध्ये पण डिव्हिजन आहेत 6 क्लासेसचे, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूयात. ठीक आहे, क्लिअर. विल सी ईच अदर इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू.